चला आलेलो आपण टॅली या सॉफ्टवेअर मध्ये. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 10. गणेश प्रायव्हेट लिमिटेड हा पार्टनरशिपचा बिझनेस आहे, तोच आपण टॅली मध्ये शिकणार आहोत. मिस्टर गणेश अँड मिस्टर रमेश स्टार्टेड बिझनेस विथ टोटल इन्व्हेस्ट 4 लाख अँड बाय गणेश 2 लाख अँड बाय रमेश 2 लाख. गणेश आणि रमेशनं 2-2 लाख रुपये इथे इन्व्हेस्ट करून बिझनेस चालू केलेला आहे आणि टोटल इन्व्हेस्ट 4 लाखाची आहे. चला ही टॅली मध्ये एंट्री करूया. आपण जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये. आपण अकाउंटिंग वाउचर मध्ये यायचं आहे आणि पहिली एंट्री रिसिप्ट मध्ये घ्यायची आहे. अल्ट सी करून गणेश कॅपिटल असं टाकतोय मी इथं अंडर द कॅपिटल अकाउंट आणि एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. 2 लाख रुपये गणेशनी अमाऊंट टाकलेली आहे. इथं सी प्रेस करून क्रेडिट करायचं आहे. अल्ट सी रमेश कॅपिटल अंडर द कॅपिटल अकाउंटच घ्यायचं आहे तुम्हाला आणि यांना सुद्धा 2 लाख रुपये यांनी इन्व्हेस्ट केले आणि कॅशच्या स्वरूपात इथं डेबिट करायचे आहे. ही झाली आहे पहिली एंट्री. नेक्स्ट एंट्री आहे परचेस कम्प्युटर 10,000 फॉर ऑफिस यूज. पहा कम्प्युटर विकत घेतलेला आहे ऑफिस यूज साठी आणि हे 10,000चा आहे. तर हीच एंट्री टॅली या सॉफ्टवेअर मध्ये करूया. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये. ही एंट्री पेमेंट मध्ये करायचं आहे. इथं अल्ट सी करून कम्प्युटर अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट घ्यायचा आहे आणि 10,000 आपण इथं पेड करायची आहे. नेक्स्ट एंट्री आहे परचेस 10 मोबाईल 10,000 फ्रॉम मोहन को पेड कॅश विथ 18% जीएसटी. आता पहा परचेस केलेले आहेत आपण मोहन को कडनं 10 मोबाईल्स जे की 10,000 प्रत्येकी प्राइस आहे आणि त्याला लगेच कॅश सुद्धा दिलेली आहे. चला पाहूया ही एंट्री आपल्याला कशी करायची आहे. जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये. आता यामध्ये पहिली एंट्री करायची आहे तुम्हाला F9 परचेस मध्ये. जसे की याला जीएसटी लावलेला आहे तर आपण पाहूया आपला जीएसटी कॅल्क्युलेट करायचा आहे. पहिले F11 करून F3 प्रेस करायचं आहे तुम्हाला. सेट जीएसटी कॅल्क्युलेशन यस करायचं आहे तुम्हाला आणि याला सुद्धा यस करायचं आहे. इथं जीएसटी नंबर टाकून तुम्हाला ईवे बिल नो करायचं आहे आणि एंटर एंटर करून सेव्ह करायचं आहे. सेव्ह केलेला आहे. आपण जाऊया यामध्ये कुणाकडनं माल घेतला होता आपण मोहन को. अल्ट सी करायचं इथं मोहन को हा सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये येईल. एंटर एंटर करून सेव्ह करायचं आहे आणि इथं अल्ट सी करून परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंटच घ्यायचं आहे तुम्हाला. इथं जीएसटी ऍप्लिकेबल करायचं आहे तुम्हाला. अल्टर डिटेल्स इथं यस करायचं आहे आणि परचेस टॅक्सेबल तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 18% इथं आयजीएसटी घ्यायची आहे. टाइप ऑफ सप्लाय गुड्स घ्यायचं आहे तुम्हाला. एंटर एंटर करून सेव्ह. इथं अल्ट सी करून फाइल्स अंडर द इलेक्ट्रॉनिक्स आणि इथं सेट जीएसटी डिटेल्स इथं यस करायचं आहे. टॅक्सेबल घ्यायचं आहे तुम्हाला आणि 18% इंटिग्रेटेड टॅक्स तुम्हाला अप्लाय करायचा आहे. इथं अल्ट सी करून नॉचेस टाइप करायचं आहे आणि इथं सुद्धा नॉचेसच घ्यायचा आहे ऍज अ नंबर 2 डेसिमल प्लेसेस. एंटर एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. इथं 10 क्वांटिटी मध्ये 10,000 घ्यायचंय तुम्हाला इथं आणि इथं लेजर बनवायचं आहे सीजीएसटी आणि एसजीएसटीचं. अल्ट सी करतोय सीजीएसटी अंडर द ड्युटीज अँड टॅक्सेस सेंट्रल टॅक्स. अल्ट सी एसजीएसटी ड्युटीज अँड टॅक्सेस जीएसटी स्टेट टॅक्स घ्यायचे इथं 9%. तुम्हाला एंटर एंटर करून सेव्ह करायचं आहे. इथे पहा मोहन कडनं आपण माल परचेस केल्याच्या नंतर त्याला लगेच पेमेंट सुद्धा द्यायची आहे. त्यासाठी इथं F5 मध्ये जायचं आहे पेमेंट मध्ये आणि इथं घ्यायचं आहे तुम्हाला मोहनची एंट्री घ्यायची आहे. अमाऊंट किती आहे त्याची इथं चेक करायची आहे. 118,000 म्हणजेच 1,18,000 ही अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे आणि कॅश मध्ये ती पेड करायची आहे. पहा मोहनची अमाऊंट 0 दाखवते इथे. एंटर एंटर सेव्ह. तर अशा पद्धतीने आपण परचेस केलेत मोबाईल व त्याची कॅश सुद्धा इथं पेड केलेली दाखवलेली आहे. नेक्स्ट एंट्री आहे परचेस 10 साऊंड सिस्टम्स 5,000 इच फ्रॉम संजय को एलटीडी विथ 18% जीएसटी. तर ही एंट्री आपल्याला करायची आहे. टॅली या सॉफ्टवेअर मध्ये जातोय मी. इथं परचेस मध्ये जातोय. कीबोर्डवर F9 प्रेस करतोय पहा आणि इथं अल्ट सी करून लेजर बनवतोय मी. सोनिको एलटीडी अंडर द सन्ड्री क्रेडिटर्स घ्यायचं आहे तुम्हाला आणि एंटर एंटर करून सेव्ह करायचं आहे.
परचेसचं लेजर ऑलरेडी बनवलेलंच आहे. तुम्हाला इथं अल्ट सी करायचं आहे आणि तुम्हाला स्टॉक आयटम इथं टाकायचा आहे आपला साऊंड सिस्टम्स. इथं इलेक्ट्रॉनिक्स नॉचेस घ्यायचा आहे आणि सेव्ह करायचं आहे तुम्हाला 10 क्वांटिटी मध्ये आणि 5,000 रुपये तुमची इथं प्राइस आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटी अप्लाय करायचं आहे तुम्हाला. एंटर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट एंट्री आहे पहा, सोल्ड 10 मोबाईल्स 12,000 each to संतोष को रिसीव ऑल कॅश विथ 18% जीएसटी. पहा, संतोषला पूर्ण मोबाईल तुम्हाला विकायचे आहेत 10 क्वांटिटी मध्ये आणि याची प्रत्येकाची प्राइस 12,000 रुपये पर प्राइस आहे आणि सर्व कॅश त्याची रिसीव करायची आहे विथ जीएसटी लावून. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये आणि ही एंट्री पास आउट करूया. आता ही एंट्री सोल्ड म्हणल्याने इथं सेल्स मध्ये एंट्री येणार तुमची. पार्टी नेम मी इथं अल्ट सी करून पार्टी नेम बनवतोय पहा. संतोष को अंडर द सन्ड्री डेटर्स घ्यायचा आहे कारण की हा कस्टमर आहे तुमचा. एंटर करून सेव्ह करायचा आहे आणि इथं तुम्हाला सेलचं लेजर बनवायचं आहे. अल्ट सी करून इथं टाकायचं आहे सेल्स अकाउंट. अंडर द सेल्स अकाउंटच घ्यायचं आहे तुम्हाला आणि एंटर करून इज जीएसटी ऍप्लिकेबल घ्यायचं आहे तुम्हाला आणि सेट जीएसटी डिटेल्स यस करायचं आहे. इथे घ्यायचंय तुम्हाला सेल्स टॅक्सेबल आणि 18% इंटिग्रेटेड टॅक्स घ्यायचा आहे. एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. चला इथं मोबाईल विकूया 10 क्वांटिटी मध्ये आणि 12,000 रुपये ईच प्राइस आहे आणि इथं सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला ऍप्लिकेबल करायचे आहे. तर अशा पद्धतीने ही एंट्री आपण फुलफिल केलेली आहे. पहा, संतोषला माल विकल्याच्या नंतर तुम्हाला इथं रिसिप्ट मध्ये एक एंट्री करायची आहे आणि इथं संतोष सिलेक्ट करायचा आहे कारण की तो तुमचा कस्टमर आहे. त्याची जेवढी काही बिलाची अमाऊंट आहे तेवढी तुम्हाला इथं टाईप करायची आहे. 1,41,600 ही अमाऊंट आहे आपली आणि एंटर करून तुम्हाला अगेन्स्ट बिल पेंडिंगच्या अगेन्स्ट तुम्हाला ही अमाऊंट रिसीव्ह करायची आहे कॅशच्या स्वरूपात. तर त्याची अमाऊंट इथं 0 झालेली दाखवेल तुम्हाला आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे. चला नेक्स्ट एंट्री पाहूया 6 नंबरची. सोल्ड 10 साऊंड सिस्टम 6,000 each टू सुनील को विथ 18% जीएसटी. चला हीच टॅली मध्ये जाऊया आपण आणि एंट्री करूया सेल्स मध्ये. सेल्स मध्ये गेल्याच्या नंतर इथं अल्ट सी करायचं आहे आणि इथं घ्यायचं आहे तुम्हाला सुनील को हा सन्ड्री डेटर्स येईल तुम्हाला आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे. लेजर ऑलरेडी सेलचं बनवलेलंच आहे. स्पेस दाबून तुम्हाला साऊंड सिस्टम घ्यायचं आहे तिथं आणि तुम्हाला विकायचे आहे 10 क्वांटिटी मध्ये 6,000 रुपये ईच आणि एंटर करून तुम्हाला सीजीएसटी आणि इथं एसजीएसटी सुद्धा इथं घ्यायचं आहे आणि याला सुद्धा एंटर सेव्ह. सोल्ड कम्प्युटर फॉर 8,000 विच वॉज यूज इन बिझनेस. पहा, तुम्हाला इथं कम्प्युटर विकायचं आहे जे की तुम्ही बिझनेस साठी यूज मध्ये घेतलं होतं. जसे की स्टार्टिंगला इथं कम्प्युटर विकत घेतलं होतं तुम्ही 10,000चं आणि ते तुम्ही ऍज अ सेकंड हँड इथं विकताय. तर ती एंट्री टॅलीमध्ये कशी एंट्री करायची आहे हेच आपण पाहूया. सर्वात पहिले F6 मध्ये ही एंट्री करायची आहे कारण की तुम्ही ऍसेट्स विकताय आणि त्याचं तुम्हाला प्रॉफिट होतंय. तर F6 मध्ये ही एंट्री करायची आहे. नंतर रिमेनिंग जे बॅलन्स राहील ते तुम्हाला कशामध्ये टाकायचं आहे, डेप्रिशिएशन मध्ये टाकायचं आहे. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये आणि ही एंट्री पास आउट करूया. सर्वात पहिले F6 मध्ये जायचं आणि इथं सिलेक्ट करायचं आहे कम्प्युटरचं लेजर जे की ऑलरेडी बनलेलं आहे. तुम्हाला इथं एंटर केल्याच्या नंतर पहा 10,000 ही कम्प्युटरची प्राइस होती जेव्हा तुम्ही विकत घेतलेलं होतं, पण आज ऍज अ सेकंड हँड तुम्ही ते विकताय. तर ते 8,000 विकताय तुम्ही आणि त्याची कॅश तुम्हाला इथं रिसीव्ह होते. तर हे इथं अशी एंट्री करायचं जेव्हा तुम्ही कंपनीचा कुठलाही फिक्स ऍसेट किंवा संपत्ती तुम्ही ऍज अ सेकंड हँड विकत असाल तर तुम्हाला ती एंट्री रिसिप्ट या वाउचर मध्ये करायची आहे आणि एंटर करून सेव्ह करायची आहे. पहा, इथं तुम्हाला दिलेलं आहे की कम्प्युटर तर 10,000चं होतं, आपण 8,000 विकतोय, तरी पण कम्प्युटरची प्राइस आपल्याला किती सांगते, इथं 2,000 रिमेनिंग सांगते. तर ही एंट्री पहिले सेव्ह करूया आणि आता जर तुम्ही बॅलन्स शीट मध्ये गेलेत तुम्ही तर इथं तुम्हाला डिटेल्स मध्ये दिसेल की कम्प्युटर तर विकलं तरी पण 2,000चं कम्प्युटर तुमच्याकडे आहे. म्हणजेच ही एंट्री हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा पहिले हे पाहूया. तर याला म्हणतात डेप्रिशिएशन. म्हणजेच तुम्ही जर कम्प्युटर घेतलं होतं आणि ते तुम्ही सेकंड मध्ये विकलं 8,000, पण 2,000चं काय, 2,000 येणार तुमचे डेप्रिशिएशन जे की तुम्ही 1 वर्ष त्या लॅपटॉपला किंवा त्या कम्प्युटरला यूज करून तुम्ही विकलेला आहे.
तर हा कम्प्युटर 1 वर्ष यूज केलेला आहे, म्हणजे 2000 रुपये याची युजेस व्हॅल्यू आहे, जे की डेप्रिशिएशन असेल, म्हणजेच घसारा, मराठीमध्ये म्हणायचं झालं तर घसारा, आणि तो तुम्हाला कमी करायचा आहे. ही एंट्री F7 मध्ये जायचं आहे. पहा, F7चं तुम्ही माझं लेजर पाहिलं असेल जर्नलचं, तर या लेजर मध्ये सर्व सांगितलेलं आहे की जर्नल एंट्री कधी करायची आहे, ते तुम्ही पहा. आता इथं दिलेलं आहे डेबिट. डेबिट घ्यायचं आहे तुम्हाला काय, डेप्रिशिएशन. तर कीबोर्डवर Alt C करतोय आणि इथं डेप्रिशिएशन अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचंय तुम्हाला इथं, आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे, आणि 2000 इथं अमाऊंट टाकायची आहे. आणि हे इथे घ्यायचं आहे तुमचं कम्प्युटर, कारण की F7 मध्ये कुठलीही कॅश येणार नाही. ओके, आता कम्प्युटरची व्हॅल्यू झालेली आहे तुमची 0, आणि एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. आता परत जाऊया बॅलन्स शीट मध्ये. आपण बॅलन्स शीट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं डिटेल्स वर क्लिक करायचं आहे. पहा, कम्प्युटरची व्हॅल्यू तुम्हाला 0 सांगितलेली आहे, पण या साईडला इथं डेप्रिशिएशन तुम्हाला दिसणार आहे, जे की प्रॉफिट अँड लॉस मध्ये दिसणार आहे. तर चला जाऊया प्रॉफिट अँड लॉस मध्ये. मी इथं स्केप दाबतोय आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये येतोय आणि Alt F1. तर इथं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पहा, डेप्रिशिएशन तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, जे की तुमचे युजेस आहे. 1 वर्ष तुम्ही कम्प्युटर यूज केलं होतं. ओके, इथं स्केप करायचं आहे. चला नेक्स्ट एंट्री पाहूया. पेड इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1000. ही एंट्री टॅली या सॉफ्टवेअर मध्ये करूया. आता इथं ही एंट्री पेमेंट मध्ये करायची आहे आणि एंटर करायचं आहे Alt C. इलेक्ट्रिसिटी चार्जेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचं आहे तुम्हाला, आणि 1000 रुपये इथं टाकायचं आहे, आणि कॅशच्या स्वरूपात तुम्हाला पेड करायचं आहे. नेक्स्ट एंट्री आहे पहा, पेड मेडिकल एक्सपेन्सेस. पाहूया ही एंट्री कशी करायची आहे. इथं पेमेंट मध्ये जायचं आहे Alt C, आणि इथं टाईप करायचं आहे मेडिकल एक्सपेन्सेस. मेडिकल एक्सपेन्सेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्येच घ्यायचं आहे, आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे, आणि अमाऊंट टाकायची आहे तुम्हाला 500 रुपये, आणि ही सुद्धा कॅशच्या स्वरूपात तुम्हाला पेड करायची आहे. नेक्स्ट एंट्री दिलेली आहे पहा, डिपॉझिट इन SBI बँक 30,000. पहा, 30,000 SBI बँक मध्ये तुम्ही डिपॉझिट करताय. तर आता तुमच्या बँकेचं इथं तर लेजरच बनलेलं नाही, पण तुम्ही तुमच्या बँकेमध्ये अमाऊंट टाकताय. बँकेचं लेजर बनवायचं आहे तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये ही अमाऊंट टाकायची आहे. चला जाऊया इथं आपण कॉन्ट्रा एंट्री मध्ये. आणि कॅश काय करायची तुम्हाला, क्रेडिट करायची आहे कितीनं, 30,000. आणि इथं Alt C करून SBI इथं लेजर बनवायचं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंडर द बँक अकाउंट घ्यायचं आहे तुम्हाला. बँकेची पूर्ण इन्फॉर्मेशन टाकून तुम्हाला एंटर करून सेव्ह करायचं आहे, आणि इथं ती अमाऊंट तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये डिपॉझिट करायची आहे. एंटर करून तुम्ही इथं सेव्ह करा. नेक्स्ट एंट्री आहे पहा, विथड्रॉ कॅश फ्रॉम SBI बँक 5000 फॉर ऑफिस यूज. पहा, बँकेमधून आपण अमाऊंट काढलेली आहे, आणि ती अमाऊंट ऑफिसच्या यूज साठी काढलेली आहे. ही अमाऊंट तुम्ही ATM मधून काढलेली आहे असं समजूया आपण. जस्ट तुम्हाला जायचं आहे कॉन्ट्रा एंट्री मध्ये. ह्या टायमाला तुम्हाला बँक करायचं आहे क्रेडिट, आणि 5000 टाकायचं आहे, आणि ह्या टायमाला कॅश होईल तुमची डेबिट. पहा, इथं काढते वेळेस कॅश डेबिट होईल, कारण की इथं पैसे तुम्ही काढताय. ही कॉन्ट्रामध्ये एंट्री करून एंटर करून सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट एंट्री आहे, विथड्रॉ कॅश फ्रॉम SBI बँक 10,000 फॉर पर्सनल यूज मिस्टर गणेश. मिस्टर गणेशनं पहा बँकेमधून पैसे काढलेले आहे त्याच्या सोय खर्चासाठी. तर ही एंट्री ड्रॉइंग्स मध्ये होणार, कारण की ड्रॉइंग्स कोण काढतोय, बिझनेसचा मालक सोय खर्चासाठी जे पैसे काढतो त्याला ड्रॉइंग्स म्हणतो आपण. चला ही एंट्री करूया आपण पेमेंट मध्ये. आणि इथं एक लेजर बनवायचा Alt C, आणि नाव द्यायचं याला गणेश ड्रॉइंग्स, म्हणजेच गणेशनं घेतलेली बिझनेस मधून उचल. तर ही एंट्री होणार कॅपिटल अंडर द कॅपिटल मध्ये घ्यायचं आहे तुम्हाला, आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे. अमाऊंट टाकायची आहे याची 10,000 रुपये, आणि ही सुद्धा बँकेमधून तुम्हाला इथं पेड केलेली या एंट्री मध्ये दाखवायची आहे. नेक्स्ट एंट्री आहे विथड्रॉ बाय कॅश 10,000 फॉर पर्सनल यूज मिस्टर रमेश. ही एंट्री आपल्याला टॅलीमध्ये करायचं आहे. रमेशनी पैसे काढलेत बिझनेस मधून, जे की कॅशच्या स्वरूपात काढलेत आणि सोय खर्चासाठी काढलेत. जायचं आहे टॅली या सॉफ्टवेअर मध्ये. ही एंट्री पेमेंट मध्येच होणार आहे. Alt C करून रमेश ड्रॉइंग्स म्हणून लेजर बनवायचा आहे. अंडर द कॅपिटल अकाउंट घ्यायचा आहे, आणि इथं टाकायची आहे अमाऊंट 10,000 रुपये, आणि ही सुद्धा कॅश मध्ये तुम्हाला पेड करायची आहे. पहा
एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला लास्टची एंट्री आहे 1% इंटरेस्ट ऑन कॅपिटल पेबल टू गणेश 2000 अँड रमेश 2000. पहा ही एंट्री F7 मध्ये करायची आहे, म्हणजे जर्नल मध्ये. हे इंटरेस्ट पेबल आहे जे की आपण रमेशनं आणि गणेशनं जे पैसे टाकलेत आपल्या बिझनेसमध्ये, तर त्या बिझनेसचे पैसे त्यांना ऍज अ इंटरेस्ट पेबल करतोय, हे आपल्याला या एंट्रीमध्ये दाखवायचं आहे. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये आणि ही एंट्री पास करूया. F7 मध्ये जर्नल मध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इथं लेजर बनवायचं आहे Alt C करून. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल घ्यायचं आहे आणि हे घ्यायचं आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचं आहे. अमाऊंट टाकायची आहे टोटली 4000 रुपये आणि इथं गणेश कॅपिटल घ्यायचं आहे 2000 रुपये आणि रमेश कॅपिटल घ्यायचं आहे 2000 रुपये. पहा या एंट्रीमध्ये यांनी 2,000 रुपये आपण त्यांना पेबल केलेले आहेत, देऊ केलेले आहेत, दिलेलं नाही आहे. फक्त त्यांच्या अकाउंटवर आपण ऍड केलेलं आहे की रमेशची आता बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे 2 लाख रुपये होती, जी 2,02,000 अशी आहे. म्हणजे गणेश रमेश यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 2,000 रुपयाची वाढ आपण केलेली आहे. एंटर करून तुम्हाला जायचं आहे बॅलन्स शीट मध्ये आणि बॅलन्स शीट मध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला जी अमाऊंट इथं ड्रॉइंग्स आहे ती अमाऊंट इथं मायनस झालेली दाखवेल. कॅपिटल मध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये 2,000ची वाढ झालेली तुम्हाला इथं दाखवेल. पहा आता याची बॅलन्स शीट टॅली झाली का पाहूया. ह्या कंपनीची ही बॅलन्स शीट आहे 4,70,900. आपण टॅलीमध्ये गेलेलो आहोत. 4,70,900 ही बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. कॅश इन हँड आहे पहा 3,85,100. तर ही पाहूया कॅश इन हँड बरोबर 3,85,100. ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट पाहूया आपण. इथं स्केप दाबायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस मध्ये जायचं आणि डिटेल्स वर क्लिक करायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट तुमची आहे 30,000 रुपये. तर ग्रॉस प्रॉफिट अगदी बरोबर आहे 30,000 रुपये आणि नेट प्रॉफिट आहे तुमची 22,500. तर नेट प्रॉफिट तुम्हाला 22,500 इथं दाखवलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही इथं टॅली केलेली आहे. आमचे नेक्स्ट लेक्चर स्टेप बाय स्टेप तुम्ही पहा. थँक्यू. तर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. समोरचे जे प्लेलिस्ट मधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता.